राजसाहेब मला माफ करा असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। मात्र अवघे 24 तास उलटून जात नाहीयेत तर विविध पक्षांचे पदाधिकारी आज वसंत मोरेंच्या कार्यालयाच्या बाहेर अक्षरशः रीग लावतायत। माझ्यासोबत वसंत मोरे आहेत। तात्या, कोण कोण आज सकाळपासून भेटून गेले आणि त्यापूर्वी रात्री कोणाकोणाचे फोन आले? मला आज बरेच लोक पुणे शहरामधील जे काही मोठे मोठे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांची लोक येऊन गेले। याच्यामध्ये विशेषतः मोहनदादा जोशी ते स्वतः येऊन गेले। दादाजवळ जो तासभर या ठिकाणी होते। शिवाय संजय राऊत साहेबांचा पण फोन आला होता, सुप्रियाताईंचा फोन आला होता, प्रवीण दादा आपले प्रवीण जगताप यांचाही फोन आला, रुपालीताई आत्ता येऊन गेली। अगदी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे जेवरे जिल्हा प्रमुख आहेत ते सुद्धा आत्ता माझ्याकडे येऊन गेले की मला जर काय बोलायचं असेल तर सांगा, मी आता मीटिंगला। पण मला वाटतं की ही माझ्या कामाची पावती आहे। मला वाटतं की पुण्यातल्या सगळ्या पुणे शहरातील सगळ्या पक्षांना वाटत होतं वसंत मोरे काम करतोय, मग आमच्या पक्षातल्या लोकांना का वाटत नव्हतं का? त्यांना काय वाटत होतं मी काम करत नाही आहे? मग उघड्या डोळ्यांनी एवढे सगळे पक्ष बघत होते ना माझं काम, म्हणून तर लोक माझ्याकडे येतात ना। का उगाच मी काय कोणाला निमंत्रण देतोय का? का एवढी पोरं येऊन इथं रडतात ते कशा करता रडतात ते? का कोण वसंत मोरे काय कोणाला काढून देतो का? काहीच देत नाही। फक्त प्रेम दिले, तोंड चांगलं आहे, काम करण्याची ताकद आहे आणि ह्या विषयावरती माझ्या लोक एवढं जीव टाकतात। राजीनामा दिल्यानंतर विविध पक्षातले पदाधिकारी तुमची भेट घेत आहेत खरं, मात्र पुणे शहरातील जे मनसेचे शहराध्यक्ष असतील किंवा कोणी प्रमुख नेते असतील, पुण्यातल्या नेत्यांचे कोणी फोन आले का किंवा कोणी भेटायला आलं? नाही, पुण्यातलं कुणी आलं नाही आणि मला अपेक्षा पण नाही आहे। मला वाटतं की मला दिलीप बापू धोत्रे आले होते, विद्याधर मानकर सर आले होते, नांदगावकर साहेबांचे फोन आले होते, आशिष साबळे पाटील आला होता, प्रशांतचे फोन आले होते। मला वाटतं शहरातल्या काही हे 2-3 पदाधिकारी सोडले तर बाकी जे जबाबदार आहेत यांच्यापैकी कुणी आलं नाही। मी त्यांच्याकडनं अपेक्षा पण करत नाही आहे की त्यांनी माझ्याकडे यावं, कारण ज्यावेळेस मी तुमच्याकडे वारंवार येत होतो, वारंवार या सगळ्या गोष्टी मांडत होतो, त्यावेळेस तुम्ही लोकांनी माझ्याकडे या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट केल्या। मग आता मी जर पक्ष सोडला आहे, मी पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे, तर मला वाटतं की आता माझ्याकडे येऊन किंवा माझ्यासंग चर्चा करून काय उपयोग नाही आहे। आता शहरातले नेते जरी येत नसतील तरी शहरातले जे कार्यकर्ते जे आहेत ते येऊन इथे ढसाढसा रडतायत। आमच्याकडे त्याचे व्हिडिओ देखील आहेत की तात्या तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, सगळं व्यवस्थित होईल। कार्यकर्त्यांच्या मनसेच्या काय भूमिका आहेत? एक कार्यकर्त्यांना खूप वाटतं की मी पक्ष सोडू नये किंवा काय, परंतु शेवटी मी ज्या कारणांसाठी ज्या विषयांसाठी पक्ष सोडला, मी त्या लोकांमध्ये राहून नाही काम करू शकत। माझं मन तिकडे नाही लागणार आता बिलकुल, कारण ज्या लोकांना आपण जीवाभावाचे समजलो, ज्यांच्याबरोबर आपण एवढे सगळे दिवस काढले, मला वाटतं या सगळ्या गोष्टी का नाही त्यावेळेस कळाल्या, आता करून काय उपयोग आहे? आता उशीर झाला आहे। पण मग तात्या, विविध पक्षातले जेव्हा लोक येतात तुमच्याकडे 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी तुम्ही अनेक वेळा ही खतखत मांडून दाखवली होती की मी पक्षावर नाराज आहे, अनेक वेळा तुम्ही परखड मतं देखील मांडली होती, तेव्हाही काही पक्षांमधले लोक आले होते, तुमच्या गाठीभेटी घेतात, कुठले तरी कमिटमेंट ते देखील तुम्हाला देण्याची त्यांची शाश्वती असते का? आणि या पक्षात जाऊन सुद्धा तुम्हाला कुठेतरी एक शाश्वत जिम्मेदारी देतील असं वाटतंय? नाही, त्यावेळेसची सिच्युएशन होती ती वेगळी होती। त्यावेळेस मी पक्षाचा राजीनामा दिलेला नव्हता, पक्ष सोडलेला नव्हता, त्यावेळेस फक्त काही मतभेद झाले होते। परंतु आता मतभेद पण झालेत, मनभेद पण झालेत, त्यामुळे आता मला निर्णयापर्यंत जावं लागेल। पण मग आता हा आगामी काळ जो आहे तो लोकसभा निवडणुकीचा आहे। तुम्ही इच्छा व्यक्त करून दाखवली की तुम्हाला लोकसभा लढवायची आहे। लोकसभेच्या संपत नाही तर विधानसभा आहे, पालिका, या सगळा काळ जो आहे तो निवडणुकांचा आहे। तुम्हाला काहीतरी भूमिका जी आहे ती घ्यावी लागेल। तात्या, काय भूमिका असेल नेमकी? आता तुम्ही म्हणताय की 2 ते 3 दिवस घेऊ, पण कुठल्या पक्षात जाण्याचा विचार डोक्यात आहे का एकला चलो रेचा नारा आहे? मी तेच सांगतोय की मला एकटं चालायचं का मला कुठल्या पक्षासोबत जायचं, ही येणाऱ्यात आता मला मोहनदादा जे बोलले की आता राहुल गांधींचं रॅली चालू आहे आणि ते रॅली समाप्त झाल्यानंतरनं ते म्हटले की आम्ही आमच्या सगळ्या पक्षामध्ये हा विषय मांडतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला निर्णय देतो। शिवाय इतर पक्षामधला मला लोकसभेनंतर विधानसभा, महापालिका असे 3 पर्याय आहेत माझ्यापुढं। त्यामुळे मग काय करायचं? का हातोडा घेऊन लोकसभेला उतरायचं?
ते मी ठरवेल. पण मग हातोडा घेऊन उतरायचं ठरलं तर अपक्ष लढणार आणि अपक्ष लढलं तर संपूर्ण पुणे शहर मागे उभं राहील असं वाटतं. 100% उभं राहील. का नाही उभं राहणार पुणे शहर? मी आजसुद्धा पुण्याच्या कुठल्याही चौकामध्ये जाऊन उभं राहिलो तर लोक 100% माझ्याकडे येऊन थांबतात, माझ्याकडनं अपेक्षा करतात आणि ते अपेक्षा पूर्तता करण्यासाठी मी 12-12 तास बसतो ना. त्यामुळं मला वाटतं की लोक माझ्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करतात. ज्या हातोड्यांनी तात्यांची ओळख निर्माण केली होती शहरात, तोच हातोडा आज तुम्ही जर घेऊन पुढे निघालात तर पुणेकरांना तुम्ही काय आव्हान कराल? आता निर्णय अर्थात त्याला वेळ आहे, पण पुणेकर नागरिकांना काय आव्हान? काय पुणेकरांना सांगन, त्यांच्या जे काही त्रास आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या हातोड्याच्या माध्यमातून मला सोडवता येतील. जे की आता मी एक नगरसेवक आहे, पण नगरसेवक असताना सुद्धा मी हातोडा हातात घेतला की भल्याभल्यानं घाम फुटतो. मग मी ॲज अ पुणे शहराचा खासदार मला लोकांनी केलं तर मला वाटतं की मी पुणे शहरामध्ये फक्त लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज याच्यामध्ये न खेळता पुणे शहराचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, फायनान्सचे प्रश्न आहेत, पुणे शहरामध्ये नोकऱ्यांचा प्रश्न आहे लोकांच्या, पुणे शहरामध्ये अनेक मोठे मोठे प्रश्न आवासून बसले आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी मी बिनधास्तपणे हातोड्याचा वापर करेन. आपण बघू शकतो की वसंत मोरे यांनी त्यांची भूमिका जी आहे ती जवळपास स्पष्ट करतायत की येत्या 1 ते 2 दिवसात मी जाहीर करेल की कुठल्या पक्षात प्रवेश करायचा, का एकला चलो रेचा नारा घेऊन रस्त्यावर उतरायचा आणि तोच हातोडा घेऊन रस्त्यावर उतरायचं, ज्या हातोड्याने त्यांना मनसेत एक वेगळं वलय प्राप्त झालं होतं. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.